सर्व काही हॉलची साफसफाई माझी झालेली आहे। तर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि आज आहे ना सफाई करायला जास्त थकली पण नाही मी, कारण व्हॅक्यूम क्लीनरने ना फटाफट सर्व काही स्वच्छ झालं। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग। सकाळच्या चहापासून आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। चला मस्त मी ब्लॅक टी बनवली माझ्यासाठी, कोरा चहा। मी त्यामध्ये ना आलं पण टाकलेलं आहे, आलं टाकून आवडतो मला कोरा चहा, आणि साखर कमी वापरलेली आहे। तर कधीतरी कामाचा थकवा घालवण्यासाठी आपण थोडा तरी चहा घेतो, तर मी आज घेतलेला आहे। रोज तर नाही घेत पण कधीतरी। चला आता चहा तर पिऊन झालेला आहे। काल दिवसभर मी ना मसालेच बनवले, त्यामुळे मग काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही, आणि रात्री पण आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत काम करत होतो, मसाला पॅकिंग करत होतो, त्यामुळे उशिराच झोपली आणि उशिराच उठली आज मी। आता उठल्यानंतर आहे ना आज थोडासा घरातला पसारा आवरायचा आहे, कारण खूप कामाचा लोड झाल्यामुळे ना खूप जास्त साहित्य घरामध्ये इकडे तिकडे पसरलेलं आहे। हे बघा, हे पॅकिंगचं काम करत होतो ते इथे पडलेले पॅकिंगचे पॅकेट मसाल्यांचे सर्व, आणि समोर इकडे पण काही पिशव्यांमध्ये मसाला आहे। इकडे पण सर्व काही हा पसारा पडलेला आहे जिन्याखाली, यामध्ये पण सर्व काही मसालेच ठेवलेले। चला आता माझ्या मदतीला आहे ना व्हॅक्यूम क्लीनर आलेले आहे घरामध्ये। तर तुम्हाला याआधी मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं, पण आज मी याने सर्व काही साफसफाई करून दाखवणार आहे तुम्हाला। आणि खूप छान आहे हे मशीन, मला तर खरंच खूप आवडलं। काय काय काम करतं आता नक्कीच तुम्ही पुढे बघा। याचे काही पार्ट आहे तर ते सर्व काही मी आता काढून घेते बॉक्समधून। तर हे बघा, यामध्ये ना 3-4 प्रकारचे ना पार्ट आलेले, तर वेगवेगळे आहे वेगवेगळ्या कामांसाठी। तर तुम्हाला हा दाखवला, दुसरा एक आहे, तर हा एक आहे घाण ओढून घेतो तो सर्व, आणि अजून एक तिसरा आहे, तर हा आहे ना याला खाली असं थोडंसं रबर सारखं आहे, तर त्यामुळे लिक्विडचा कोणताही पदार्थ जर फरशीवर सांडलेला असला तर तो आपण पटकन स्वच्छ करू शकतो। आणि हा एक ब्रश पण आलेला आहे, म्हणजे घाण स्वच्छ करण्यासाठी। तर चला सर्वच आलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते। यासोबत एक असं पुस्तक पण आहे, तर त्यामध्ये माहिती असते सर्व काही। तर कामाला तर आता लागायचंच आहे। पहिले तर याची वायर दाखवते, खूप मोठी वायर आलेली आहे, तर ही लावून घेते मी एकदा, कारण हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, तर याला आहे ना लाईट लागते। लाईट असली तरच हे चालू होतं, आणि खालून त्याला असे चाक पण आहे, म्हणजे ते कुठे पण इकडे तिकडे फिरू शकतं। चला आता पिन तर लावलेली आहे, पण आता आपण व्हॅक्यूम क्लीनर कसं सेट करायचं ते बघू। तर काळ्या रंगाचा जो मोठा पाईप दिलेला आहे ना, तर तो एका साईडला इथे जॉईन करायचा आहे खाली, आणि दुसऱ्या साईडने त्याला एक वेगळा पाईप दिलेला आहे त्यांनी सिल्वर कलरचा मोठा, तर तो जॉईन करायचा, म्हणजे त्यालाच आपण बाकीचे सर्व काही पार्ट लावू शकतो। तर अशा प्रकारे हा आहे ना आत बाहेर पण ओढला जातो, म्हणजे छोटा मोठा करता येतो। तर अशा प्रकारे हा, आणि याला आहे ना पुढे एक छोटासा पाईप आहे काळ्या रंगाचा, तर पुढून आहे ना थोडासा तो असा चपटा आहे, आणि या ठिकाणी याला आहे ना बटन दिलेले आहे चालू बंद करण्यासाठी। तर मी बटन चालू केलं, आणि आता इथे तुम्हाला चेंज दिसतोय। हा पाईप आहे ना पहिले पुढे लावलेला होता, तो आता वरती लावला आहे। तर आपल्याला हवा सोडायची असली ना तर पाईप वरती लावायचा असतो। पडद्यांवरची धूळ मी आता साफ करते। या पाईपमधून हवा बाहेर फेकली जाते, हवेच्या फवाऱ्यामुळे ना सर्व काही कपड्यावरची पडद्यांवरची धूळ साफ होते, भिंतीवरती धूळ असते तर तीही साफ होण्यास मदत होते। कान्या कोपऱ्यामध्ये सर्वच ठिकाणी हा पाईप येण्यात जातो, कारण आपण जिथे आपला हात जात नाही, झाडू जात नाही, तिथे हा पाईप काम करतो। आता या व्हॅक्यूम क्लीनरचा पाईप आहे ना आपण चेंज करतोय, तर वरचा पाईप आहे ना खाली लावून घ्यायचा, आणि खालचा जो पार्ट आहे ना डब्यासारखा दिसतोय तो वरती लावायचा, म्हणजे आता आपण हवा खेचून घेणारा पार्ट लावणार आहोत, त्यामुळे हे चेंज करावं लागतं, आणि सर्व काही धूळ ह्या व्हॅक्यूममध्ये जाऊन पडते, म्हणजे घाण किंवा धूळ कुठेच उडत नाही। तर हे बघा, इथे तुम्हाला भिंतीच्या कोपऱ्यामध्ये थोडीशी घाण दिसते ना, तर ह्या व्हॅक्यूमने एकदम क्लीन झाली भिंत। अशाच प्रकारे संपूर्ण घराच्या कोपऱ्यांना वरती ना घाण दिसते, तर सर्व काही असं आम्ही क्लीन करून घेतलं, म्हणजे सर्व धूळ इकडे तिकडे उडत नाही, ती सर्व काही व्हॅक्यूममध्ये जाऊन बसते त्या डब्यात। तर तुम्हाला पुढे दाखवेलच मी।
अशा प्रकारे आपण आहे ना घरातलं सर्व काही जाळं असो किंवा धूळ असो घाण असो सर्व काही स्वच्छ करू शकतो। आता ह्या व्हॅक्यूमला मी एक पार्ट लावलेला आहे ब्रश सारखा, तर त्याने ना सर्व काही खिडकीची घाण असते ना ती निघून जाते। खिडक्या स्वच्छ करायचं म्हटलं ना तर त्यामध्ये बरीच घाण जाऊन अटकलेली असते, तर अशा प्रकारे तुम्ही ह्या ब्रशच्या साहाय्याने ना ही घाण सर्व काही आतमध्ये ओढून घेऊ शकता। तर हे बघा खूप जाळं झालेलं होतं खिडकीला आणि खिडक्या स्वच्छ करायचं म्हटलं तर माझा तर खूप वेळ जायचा, कारण पाणी टाकल्याशिवाय ते स्वच्छच होत नसायचं। पण आता हे बघा 1 मिनिटामध्येच ही सर्व काही खिडकीची ग्रिल आहे ना एकदम स्वच्छ झालंय। तर तुम्ही बघू शकता खिडकीचे पाईप असो किंवा खिडकीची ही बॉर्डर असो आपण स्वच्छ करू शकतो। आता व्हॅक्यूमचा तिसरा पार्ट मी जॉईन केलेला आहे, तर या पार्टमुळे ना फरशीवरची जी सर्व काही घाण पडलेली दिसते ना तुम्हाला ती काही सेकंदामध्येच क्लीन होते। तर इथं बघू शकता तुम्ही एकदम मस्त सर्व काही आपलं घर स्वच्छ झालेलं याने। पायऱ्यांवरती पण बरीच धूळ होत असते, तर याने आपण धूळ पण स्वच्छ करू शकतो। संपूर्ण घर आणि जिना सर्व काही मी यानेच स्वच्छ करून घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं क्लीन झालेलं आहे। सर्व घराची फरशी मी क्लीन करून घेतली, पण इथे मी 2-3 झेंडूची फुलं खाली टाकली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याने किती मोठी तुम्ही वस्तू आतमध्ये खेचू शकता। तर झेंडूचं फूल तुम्हाला माहितीच आहे किती असतं, तर ते सुद्धा या मशीनच्या आतमध्ये ना ओढल्या गेलंय। तर हे बघा एकदम मस्त क्लीन होतं। कधी कधी आपण घर स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वापर करतो, पण त्यामुळे काय होतं धूळ आहे ना खाली पडते, पण यामध्ये ना धूळ सर्व काही व्हॅक्यूममध्ये जाऊन बसते, म्हणजे इकडे तिकडे धूळ अजिबात उडत नाही किंवा आपल्या अंगावरती सुद्धा धूळ उडत नाही। अशा प्रकारे हे व्हॅक्यूम क्लीनर काम करतं। आता याचा शेवटचा पार्ट राहिलेला आहे तोही दाखवते। तर याला खाली ना असं रबर सारखं आहे, तर हा 4 नंबरचा पार्ट काय काम करतो ते बघू आता आपण। आपल्या फरशीवरती पाणी सांडलेलं असतं किंवा काही चहा वगैरे लिक्विड सारखा पदार्थ जर सांडला तर तो तुम्ही याने लगेच फटाफट क्लीन करू शकता। तर हे बघा एकदम छान असं मस्त क्लीन झालेलं आहे, तर हेही तुम्हाला आता आवडलं असेल। आणि हा पाईप बघा याला कोणताच पार्ट लावलेला नाही आहे मी, पण तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवते। तर इथे सर्व काही घाण टाकलेली होती ती सर्व या पाईपद्वारे ना आतमध्ये खेचल्या गेली आहे। आता हे ना स्वच्छ कसं करायचं, तर डब्यासारख्याच याला बाजूने 2 क्लिप दिलेल्या आहेत त्या काढल्या मी, आणि हे बघा आतमध्ये धूळ पाणी सर्वच काही जाऊन बसलेलं आहे। तर अशा प्रकारे याला मध्ये एक बॅग आलेली आहे, ती बॅग पण खराब झाली आहे। तर चला आता आपण याला स्वच्छ करू। तर डब्यासारखाच हा व्हॅक्यूम क्लीनर आहे, त्यामुळे मी ना आतमध्ये पाणी टाकून याला असं स्वच्छ करून घेतलं। तर हे बघू शकता तुम्ही फटाफट स्वच्छ होतं, याला खूप जास्त वेळ पण लागला नाही मला। तुम्हालाही हे प्रोडक्ट आवडलं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता। आणि रात्री हा मसाला बनवून आणलेला आहे, खूप सारा मसाला बनवला आम्ही काल। तर हे बघा मस्त आपला काळा मसाला बनवलेला आहे। या पातेल्यात पण मसालाच आहे आणि इथे पण आहे ना मस्त हा काळा मसाला। तर 20 किलो हा एकदम सुंदर रंग आलेला आहे आणि सुगंध खूप येतोय मसाल्याचा। तर हे बघा अशा प्रकारचं स्टिकर इथे राहुलने लावलेलं आहे। तर हे लाडूचं बॉक्स सध्या मी असं बॉक्स देतोय लाडूला, आतमध्ये डब्बा आहे, तर तो कधी कधी ना फुटतो त्यामुळे बॉक्स केलेलं आहे त्यासाठी। आणि हे मसाल्याचं पॅकेट, तर मसाला असा सिल्वर बॅगमध्ये पॅक केलेला आहे, आतमध्ये पण पिशवीमध्ये असतो, तर त्यावरती पण हे स्टिकर लावलेले आहे। बरेचसे पॅकेट आहे ना कुरिअर सेंटरमध्ये नेऊन दिले। आता हे रात्री भरलेले आहे राहुलने, आणि अजूनही तुम्हाला कोणाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर इथे स्क्रीनवरती पुन्हा तुम्हाला नंबर देते, व्हॉट्सअपला मेसेज किंवा हाय करत जा, सर्व काही लिस्ट तुम्हाला येईल, त्याचे रेट सर्व येतील। आणि कमेंट सेक्शनमध्ये पण मी तुम्हाला आहे ना लिंक दिलेली आहे, तर तिथं पण तुम्ही सर्व मसाले बघू शकता, मसाल्याचा रंग सर्व काही डिटेल तिथे दिलेलं आहे। सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे जे काही आहे ना ते सर्व तिथं तुम्हाला मिळतील, तर तिथे बघा आणि त्यानंतर मग तुम्ही ऑर्डर करा। आता आज तर मी थोडंफार आवरते घरातलं, सर्व काही घराची साफसफाई करते, कारण आपलं व्हॅक्यूम क्लीनर आलेलं आहे मदतीला माझ्या, तर त्याच्याच साहाय्याने आता सर्व घर स्वच्छ करून घेते। कारण
आपण खाण्यापिण्याचे पदार्थ बनवतो तर घराची तेवढी स्वच्छता काळजी घेतलीच पाहिजे आणि मला तर घाण अजिबात चालत नाही घरात, त्यामुळे म्हटलं चला पहिले क्लीन करू, कारण मसाला आहे ना इकडे तिकडे उडलेला असतो तर खूप काळजी घ्यावी लागते। तर चला आजचा व्हिडिओ पण छान असणार आहे, तर स्किप न करता संपूर्ण बघा। सध्या तर रोज मसाले बनवण्याचं काम आपलं चालूच आहे आणि त्यासोबत लाडू पण असतात, ड्रायफ्रूट लाडू, खारी खोबऱ्याचे, डिंकाचे, सर्वच लाडू। तर मी आता आहे ना किचनमध्ये मसाला ठेवते। किचनची काल मी क्लिनिंग केली होती, त्याची पण मी काल शॉर्ट व्हिडिओ टाकलेली आहे यूट्यूबला आणि इंस्टावर, तर तुम्ही बघितलीच असेल। आता सर्व मसाला इकडे ठेवलेला आहे, तो पॅकिंग पण करायचा आहे, पण हॉलची साफसफाई करून घेते, त्यानंतर मग आम्ही मसाला पॅकिंग करू। उन्हाळा म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये आपण सर्वच मसाल्याचे प्रकार, त्याचसोबत आता या वर्षीपासून आपण उपवासाचे वाळवणीचे सर्व पदार्थ पण बनवायला सुरुवात केलेली आहे। अर्चना आई दोघी पण करताय, तोही व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल। आणि कुरड्या पण करायचं काम चालू आहे संध्याचं, तर खूप साऱ्या ताई तिला कॉल बुक करतात, तर त्या पण तुम्हाला लवकरच बघायला मिळतील। कोणताही बिझनेस करायचं म्हटलं तर त्याला आहे ना भरपूर जागा लागते। आता माझ्या तर घरातच सर्व काही मसाले लाडू बनताय, तरी टेरेसवरती आम्ही सर्व मसाले भाजतो वरती मोकळ्या वातावरणामध्ये, कारण खाली ना जागा खूप अपुरी पडते। पण सर्व काही हा पसारा रोजचा मला आवरावा लागतो, कारण हे काम आता रोजचंच झालेलं आहे। या कामांमध्ये बराच वेळ जातो माझा, त्यामुळे मग मला दुसरं काही शूट करायला पण वेळ मिळत नाही आणि काम करायला पण एखादी बाई अशी मिळत नाही मला चांगली, म्हणजे स्वच्छ काम करणारी पाहिजे, तर त्यामुळे मग मला सर्व काही करावं लागतं। एक ताई येतात माझ्या मदतीला, पण त्या मसाले लाडू करण्यात मदत करतात मला, त्यामुळं मग बाकीची कामं मी फटाफट पटकन आवरून घेत असते। आता ह्या टेबलवरती ना बराच मसाला वगैरे पडलेला असतो, कारण मिस्टर राहुल दोघे पण आहे ना उभे राहूनच मसाला पॅकिंग करत असतात। इथे सर्व काही सिलिंग मशीन, वजन काटा ठेवलेला आहे, तर त्यावरती पण बराच मसाला पडतो, तर सर्व काही मी असं स्वच्छ पुसून घेते। आणि तिथे टीव्हीची स्क्रीन पण आहे, तर त्यावरती पण बरीच धूळ उडलेली असते, त्यामुळे मग तेही स्वच्छ करणं गरजेचं असतं। मसाला म्हटलं ना तर थोडा का होईना इकडे तिकडे सांडतो। सध्या तर उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये आपण फॅन लावतो, फॅनच्या हवेमुळे मसाला मग उडतो आणि बारीक बारीक कण असतात मसाल्याचे, तर कधी कधी डोळ्यात जाण्याची पण शक्यता असते, त्यामुळे मला खूप स्वच्छता ठेवावी लागते। आता हे अर्बन वाईपचं किचन क्लीनर मी मागवलं आहे, आधी पण एक बॉटल मी मागवली होती, मला खूप आवडलं म्हणून मी पुन्हा मागवलं। याने ना मसाल्याचे किंवा हळदीचे जे डाग असतात ना टेबलला लागलेले, ते खूप पटकन साफ होतात। तर हे बघा, स्प्रे केल्यानंतर फक्त कोरड्या नॅपकिनने ते पुसून घ्यायचे। तर हे बघा टेबल किती क्लीन झालेला आहे, तर कोणतंही फर्निचर असो घरातलं तुम्ही याने क्लीन करू शकता। आता मसाल्यांचं काम असतं, तर मसाल्यांमुळे मला ही बॉटल लागतेच, कारण सारखं कुठे ना कुठे डाग पडलेले असतात मसाल्यांचे, फरचीवर सुद्धा मसाल्यांचे डाग पडतात, तर ते सुद्धा मी याने कधी कधी स्वच्छ करत असते। यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ पण केलेली आहे, अर्बन वाईपचं किचन क्लीनर, खरंच खूप छान आहे, याने फटाफट सर्व काही डाग आहे ना निघून जातात। याचं मी बार्टर प्रमोशन केलेलं आहे, म्हणजे फक्त बॉटल घेतलेली मी, पैसे नाही घेतले, पण हे किचन क्लीनर मला खरंच खूप आवडलं म्हणून तुम्हाला सांगते। जर तुम्हाला मागवायचं असेल तर याची लिंक मी कालच्या व्हिडिओ दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता। खरंच एखादी चांगली गोष्ट जर आपल्याला आवडली तर आपण आवर्जून दुसऱ्याला सांगावी, म्हणून मी तुम्हाला सांगते। तर चला, जास्त काही महाग नाही, 270च्या आसपास असेल याची प्राइस, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या। चला, माझा हा टेबल पण स्वच्छ झालेला आहे, याला व्हाईट फर्निचर लावलेलं आहे, तर यावरती पण हळदीचे डाग होते, पण या क्लीनरने फटाफट ते स्वच्छ होऊन गेले। जिन्याखाली सर्व काही मसाले ठेवलेले होते, तर ह्या सर्व काही जाळ्या आहे ना भाजीपाला ठेवण्याच्या असतात, तर सध्या आता त्या रिकाम्या होत्या, तर त्यात आम्ही मसाल्याचे पॅकेट भरून ठेवलेले, कारण सर्व मसाल्याचे पॅकेट आहे ना वेगवेगळे ठेवावे लागतात, तर कोणता मसाला कशामध्ये आहे तो पण समजला पाहिजे, म्हणून त्यावरती स्टिकर लावून ठेवलेले मसाल्यांच्या नावांचे। आणि हे निळे ड्रम आहे ना, हे पण आम्ही मागवले, यामध्ये पण मसाल्याचे पॅकेट भरून ठेवतो आम्ही। मसाला आहे ना व्यवस्थित राहतो, अजिबात खराब होत नाही। तर सर्व काही आता स्वच्छ पुसून घेते। सर्व काही हॉलची साफसफाई माझी झालेली आहे, तर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं। आणि आज आहे ना सफाई करायला जास्त थकली पण नाही मी, कारण व्हॅक्यूम क्लीनरने ना फटाफट सर्व काही स्वच्छ झालं। पडद्यांची धूळ असो किंवा कान्याकोपऱ्यामध्ये जाळी जळमटी झालेली होती, बरेच दिवसांपासून हॉलची साफसफाई करायची बाकीच होती,
सर्व काही केलं आणि फटाफट झालं, जास्त वेळ काही लागला नाही. नाहीतर मग मला सकाळी जर मी सुरुवात केली तर अर्धा दिवस तरी लागतो मला हॉलची क्लिनिंग साफसफाई करायला. पण सर्व काही धूळ मी साफ केली घरातली, एकदम असं क्लीन आणि स्वच्छ वाटतंय आता. चला आता मला जायचंय मार्केटला, साडी वगैरे चेंज करते, फ्रेश होते आणि त्यानंतर मग पुन्हा तुमच्याशी बोलते. आणि हे जे मशीन आहे ना व्हॅक्यूम क्लीनर, तर खरंच खूप बेस्ट आहे. म्हणजे आपण 8 दिवसातून सुद्धा एकदा दोनदा घरातलं सर्व काही साफ करू शकतो. जास्त वेळ लागत नाही, 1-1.5 तासामध्येच मी सर्व काही क्लीन करून घेतलं. ज्या ठिकाणी आपले हात जात नाही किंवा काही झाडू वगैरे जात नाही त्या ठिकाणी ते मशीन सहज काम करतं. तर मला तर खरंच खूप आवडलंय. चला आता मी मशीन स्वच्छ धुवून उन्हात सुकायला पण टाकलेलं आहे. तुम्ही बघितलंच किती खराब झालेलं होतं. चला आता सर्व काही मसाला पुन्हा हॉलमध्ये आणलाय आम्ही, कारण हा आहे ना पॅकिंग करायचा आहे. तर कुरिअर सेंटरमध्ये नेऊन द्यायचा होता, पोस्टात पण जायचं होतं, म्हणून पॅकिंग करून घेतला राहुलने आणि सर्व काही बॅग भरून घेतल्या. तर हे बघू शकता तुम्ही, यामध्ये लाडू पण आहे, मसाले आहे. मी राहुलसोबत चालली आहे. चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. यापुढचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकर येईल, तोही नक्की बघा. पण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.